आपण बॉम्ब या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे आज ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये बघणार आहे हिस्ट्री. ठीक आहे. history.html. ओके. फाईल बनवून घेऊया पहिले सर्वात अगोदर तर. ठीक आहे. आणि वाटलंच तर इथे स्टाईल बॉडी त्याला बॅकग्राऊंड कलर देऊया. बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू व्हायलेट. ठीक आहे. आणि या फाईलला आपण लाईव्ह करूया. ठीक आहे. ओके, इथपर्यंत तर काही डाऊट नाही आहे. ठीक आहे. डन. आता बघा, यानंतर आपल्याला परत एक जावास्क्रिप्टची फाईल बनवायची. नाहीतर आपण इथेच राईट करूया कोड. ठीक आहे. आणि परत एक होम.html नावाची फाईल बनवूया, कारण आपल्याला दोन फाईल लागतील. होम.html. आणि या होम.html मध्ये आपण याला पण स्टाईल करून, म्हणजे समजायसाठी तुम्हाला फक्त की आपण हिस्ट्रीमध्ये काय घेणार आहे. ठीक आहे. स्टाईल, त्यानंतर बॉडी, आणि या बॉडीला बॅकग्राऊंड कलर देऊया आपण. बॅकग्राऊंड कलर देऊया आपण ब्ल्यू देऊया. ओके. आणि H1 घेऊया. वी आर लर्न ए बॉम्ब. वी आर लर्न जावास्क्रिप्ट. ओके. हे झालं आपलं बेसिक. ठीक आहे. आता बघा, आपल्याला इथे दोन बटन्स असतात. त्या ब्राउझरवरती आपल्याकडे दोन बटन आहेत. एक फॉरवर्ड बटन असतं, एक बॅकवर्ड बटन असतं. ओके. हे रिफ्रेशचं बटन असतं. आपलं रिलोड सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. आता इथे जर का आपण क्लिक केलं तर नेक्स्ट पेजवरती जातो समजा. ठीक आहे. आणि या बटनवरती क्लिक केलं तर आपण बॅक पेजला जातो. ओके. रेकॉर्डिंग सुरू आहे का? हॅलो. हा हा सर सुरू. ओके. तर बघा, आपल्याला युझिंग जावास्क्रिप्ट आपल्याला फॉरवर्ड जायचंय, म्हणजे नेक्स्ट पेजवरती जायचंय आणि बॅक यायचंय. परंतु या बटनचा यूज करून नाही यायचं, युझिंग जावास्क्रिप्ट. ओके. तर त्यासाठी history.html मध्ये या. आणि इथे आपल्याला दोन बटन्स बनवावे लागतील. ठीक आहे. तर सर्वात अगोदर आपण इथे दोन बटन बनवून घेऊया. बटन. ओके. एक घेऊया आपण बॅक बटन. ठीक आहे. ओके. आणि एक घेऊया आपण दुसरं बटन, ज्याचं नाव असेल फॉरवर्ड बटन. ठीक आहे. आता इथे आपल्याला दोन इव्हेंट बाइंड करावे लागतील. सॉरी, एक इव्हेंट बाइंड करावं लागेल. दोन म्हणायच्या ऐवजी एकच म्हणायचं होतं आपल्याला. पण दोन बटनवरती बाइंड करावं लागतील ते. ऑन क्लिक इव्हेंट बाइंड करावं लागेल इथे. हे आपण इव्हेंट घेणार आहे पुढे. बटनची इव्हेंट, कीबोर्डची इव्हेंट घेणार आहे समोर. ठीक आहे. या ऑन क्लिक वरती एक फंक्शन बाइंड करावं लागेल आपल्याला. आणि या ऑन क्लिक वरती दुसरं फंक्शन बाइंड करावं लागेल. ठीक आहे. आणि स्क्रिप्टमध्ये आपण इथे सुद्धा जावास्क्रिप्टचा कोड लिहू शकतो या स्क्रिप्ट मध्ये. ठीक आहे. म्हणून मी इथंच कोड लिहितो आता HTML चा, सॉरी, जावास्क्रिप्टचा. ठीक आहे. पहिलं फंक्शन घेऊया आपण. आपल्याला बटन कोणतं आहे? बॅकचं. म्हणून इथे मी घेतो बॅक. सॉरी, आपण ॲरो फंक्शन बनवूया. कॉन्स्ट बॅक वन पॅरेंथेसिस, सॉरी, इज इक्वल टू फॅट ॲरो कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. हे बनलं आपलं एक फंक्शन बनलं फक्त. ठीक आहे. आणि या फंक्शन मध्ये काय घ्यायचं आपल्याला? हिस्ट्री. हिस्ट्री डॉट
बॅक. आता हे या हिस्ट्री मेथडचं हे इनबिल्ड फंक्शन आहे BACK. ओके, बॅक. आणि फंक्शन आहे मेथड आहे म्हणून काय येईल तिथे, पॅरेंथेसिस येतील. ठीक आहे, हे झालं या बॅक बटन साठी फंक्शन. ठीक आहे, आतापर्यंत आपण जे फंक्शन शिकलो ना, फंक्शनला डिक्लेअर करणे, त्याला डिफाईन करणे आणि त्याला कॉल करणे. कॉल कुठं करते आता आपण, इथं असं, इथं त्याला बॅक फंडला असं कॉल करणार आहे का? या बॅक फंडला इथं कॉल करून फायदा आहे का आपला? नाही. आपल्याला कन्सोलमध्ये आउटपुट बघायचं का? नाही. तर आपल्याला आउटपुट कुठे बघायचं आहे आता? या ब्राउझरच्या स्क्रीनवरती. ठीक आहे, इथून पुढे जेवढे काही तुम्हाला आउटपुट बघायचे असतील आता युझिंग फंक्शन, ते आपण कुठे बघणार आता? या ब्राउझरवरती. ठीक आहे, म्हणून आपल्यासाठी काही इव्हेंट आहेत जे की इ- आपण आता घेणार आहे ऑन क्लिक इव्हेंट. या ऑन क्लिक इव्हेंट वरती बाइंड करायचं हे बॅक फंड नावाचं फंक्शन. आणि फंक्शन आहे म्हणून पॅरेंथेसिस इथे कॉल करायचं नाही त्याला आता. ठीक आहे, हे झालं बॅक फंडचं फंक्शन, याला आपण कॉलही केलं. आता इथे एक सेकंड फंक्शन बनवायचं फॉरवर्डचं. सो कॉन्स्ट फॉरवर्ड फंक्शन. ठीक आहे, पॅरेंथेसिस, सॉरी, इक्वल टू पॅरेंथेसिस फॅट एरो कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. ओके, आता इथे काय येईल? हिस्ट्री डॉट फॉरवर्ड मेथड आहे म्हणून पॅरेंथेसिस. आणि हे जे फॉरवर्ड फन आहे हे बाइंड कुठं करायचं? इथे फॉरवर्ड फन. याच्यामध्ये जर का स्पेलिंग मिस्टेक झाली तर ते वर्क करणार नाही. ठीक आहे, फंक्शन आहे म्हणून पॅरेंथेसिस झालं. ओके, आता इथे आलो आपण. आता बघा, आता फॉरवर्ड व्हायचंय. ठीक आहे, काय करायचं? फॉरवर्ड होणार आहे, इथे बटन दिसले पाहिजेत आपले. ठीक आहे, आता फॉरवर्ड होण्यासाठी इथं एखादं पेज ओपन आहे का? आहे का इथे एखादं पेज ओपन? नाही. मी इथे युट्यूब ओपन केलं समजा. ठीक आहे, सॉरी. इथे आपल्याला युट्यूब ओपन करावं लागेल. ठीक आहे, हे युट्यूब ओपन झालं. ओके, इथून बॅक यायचं. ओके, आता आपल्याकडे युट्यूबचं एक पेज आहे इथे. ठीक आहे, किंवा आपण इथं HDFC बँकेचं पेज ओपन करून ठेवूया. ठीक आहे, आता आपल्याकडे दोन पेज ओपन आहेत. ठीक आहे, एक HDFC आहे, एक युट्यूब आहे. जर मी आता फॉरवर्ड बटनवरती क्लिक केलं तर इथून फॉरवर्ड नाही झालं पाहिजे आता. ठीक आहे, इथून असं HDFC वरती नाही गेलं पाहिजे ते. ठीक आहे, फॉरवर्ड केल्यानंतर इथून ते HDFCच्या पेजवरती गेलं पाहिजे. आता इथून मी बॅक जाणार. ठीक आहे, पण आता इथे मला बॅक जायचंय. माझ्याकडे बॅक जाण्यासाठी एखादं पेज आहे का? नाही. ठीक आहे, म्हणून मी आता काय करत आहे, इथं आपल्याला बॅक जाण्यासाठी एक पेज बनवत आहे. ठीक आहे, सो मी इथे हे जे home.html बनवलं होतं मी त्याच्यासाठीच बनवलं होतं. ठीक आहे, या history.html वरती इथे एक पेज बनवूया आपण. ठीक आहे, अँकर टॅग home.html आणि इथे घेऊया होम. ठीक आहे, होम. ओके, आलं होम. फ्रेश करा. आता होम आलं इथे. ठीक आहे, आता मी फॉरवर्ड केलं. कुठं आलो? वी आर लर्न जावा स्क्रिप्ट. हे कोणतं पेज आहे? home.htmlचं पेज आहे. तुम्ही बॅक गेलो. हम्म, ठीक आहे, आता या होमच्या पेजवरती आपण एक बटन बनवूया. इथं तर हे दोन बटन आहेतच, परंतु या home.html वरती एक बटन बनवूया सेम ॲज इट इज. म्हणजे आपण तिथून बॅक येऊ शकतो. ठीक आहे, स्क्रिप्ट, सॉरी, मी ते बटन इकडे बनवायला पाहिजे होतं. ओके,
बटन, त्यालाच कोड आपण कॉपी करू शकतो. ठीक आहे. जे बॅक फनचं फंक्शन आहे कॉपी, ते आपण होम डॉट एच टी एम एल मध्ये बनवायला पाहिजे होतं. ठीक आहे, इथे. आणि जे बॅक फन नावाचं फंक्शन आहे ते सुद्धा आपण इथे बनवायला पाहिजे होम डॉट एच टी एम एल. ठीक आहे. आता बघा, रिफ्रेश जर केलं मी, आता हे आपलं एक मेन पेज आहे समजा हिस्ट्री डॉट एच टी एम एलचं. मी फॉरवर्ड केलं, ते आपल्याला घेऊन कुठं गेलं, या होम डॉट एच टी एम एल वरती घेऊन गेलं. इथे दिसत आहे तुम्हाला होम डॉट एच टी एम एल वरती. तिथं पी आर ना जावास्क्रिप्ट दिसत आहे. इथे एक बॅक नावाचं बटन आहे. आता मी इथून या ॲरोवरतून बॅक नाही जाणार. कुठून बॅक जाणार आहे? या बॅक बटनवरतून बॅक जाणार आहे. जर का या बॅक बटनवरतून बॅक गेलो तर या पेजवरती येतो. ठीक आहे, या ब्ल्यू व्हायलेट नावाच्या स्क्रीनवरती येतो. ठीक आहे. परत फॉरवर्ड केलं, या स्क्रीनवरती आलो, परत इथून बॅक केलं, बॅक गेलो. ठीक आहे. म्हणून आपण या मेथडचा यूज नाही करणार. कोणत्या हे जे स्क्रीनवरती ॲरो दिसत आहे याचा यूज नाही करणार आपण. तिथं सांगतं सुद्धा. ठीक आहे. क्लिक टू गो फॉरवर्ड, होल्ड टू सी हिस्ट्री. ओके, त्याच्यावरती नाही जायचं आपल्याला. आपण इथून जाणार आहे फॉरवर्ड आणि बॅक युझिंग जावास्क्रिप्ट इनबिल्ड मेथड हिस्ट्री डॉट बॅक मेथड अँड डॉट फॉरवर्ड मेथड. ठीक आहे, हे झालं हिस्ट्रीमध्ये. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याकडं एक नेव्हिगेटर नावाचा ऑब्जेक्ट आहे. त्या नेव्हिगेटर नावाच्या ऑब्जेक्टमध्ये आपल्याला ब्राउझरमध्ये आपण कोणत्या कोणत्या मेथड्स आपण इनेबल करू शकतो, किंवा कोणत्या कोणत्या त्याचं ॲप नेम काय आहे, त्याचं व्हर्जन काय आहे, त्याचा कोड नेम काय आहे. ठीक आहे, त्याच्या कुकीज इनेबल आहेत की नाहीत ब्राउझरच्या, हे आपण चेक करण्यासाठी नेव्हिगेटर या मेथडचा यूज करू शकतो. ठीक आहे. म्हणून ते घेऊया आपण नेव्हिगेटर डॉट एच टी एम एल स्क्रिप्ट. ओके, या स्क्रिप्टमध्ये एस आर सी, त्याला आपल्याला एक फाईल बनवावी लागेल नेव्हिगेटर डॉट जे एस नावाची. ठीक आहे. या नेव्हिगेटर डॉट एच टी एम एलला फाईल लिंक करायची नेव्हिगेटर डॉट जे एस. ओके, या फाईलला ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करायचं. पहिली फाईल कट करूया आपण इथून. आता बघा, या नेव्हिगेटर डॉट जे एसमध्ये इथे आपल्याला ब्राउझरचं नेम बघायचं असेल, आपल्या ब्राउझरचं नेम काय आहे. ठीक आहे, तर आपण ते चेक करू शकतो. कसं? कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस नेव्हिगेटर डॉट ॲप नेम. ओके, आता हे मेथड नाही म्हणून इथे पॅरेंथेसिस नाही येणार. ठीक आहे, नेव्हिगेटर डॉट ॲप नेम. आता इथं आलो आपण. आता कन्सोलचं आउटपुट कुठं दिसतं? इन्स्पेक्ट करून आपल्या कन्सोलमध्ये. ठीक आहे, म्हणून इथून येऊया आपण, इन्स्पेक्ट करूया आणि कन्सोलमध्ये येऊया. कन्सोलमध्ये आल्यानंतर इथे काय दिसतं आपल्याला? नेटस्कॅप आहे. ठीक आहे, तर या ब्राउझरचं जे नेम आहे, ॲप नेम आहे, त्याचं नेम काय आहे? नेटस्कॅपे. इथं दिसतं आपल्याला स्क्रीनच्या राईट हँड साईडला बघा, नेटस्कॅपे. ओके, त्याच्यानंतर कन्सोल डॉट लॉग, त्याचं आपल्याला ॲप व्हर्जन बघायचं असेल. ठीक आहे, तर ॲप व्हर्जन बघण्यासाठी काय आहे? नेव्हिगेटर डॉट ॲप व्हर्जन. ठीक आहे, तर व्हर्जन काय? 5.0 लिनक्स, अँड्रॉइड 6.0, नेक्सस 5, ॲपल वेबकिट. ओके, आणि ब्राउझर कोणतं आहे? क्रोमचं. ठीक आहे, यानंतर आपल्याला त्याचा कोड नेम बघायचा असेल. सो कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस नेव्हिगेटर डॉट ॲप कोड नेम. कोड नेम काय आहे? मोझिला, मोझिला फायरफॉक्स. ओके, कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस नेव्हिगेटर डॉट, त्याचं आपल्याला कुकी इनेबल आहेत की नाही ते बघू शकतो आपण.
कुकी इनेबल. ठीक आहे. आता कुकी जर का इनेबल असतील तर ट्रू दाखवाल, आणि जर का कुकी इनेबल नसतील तर इथे काय येईल, फॉल्स येईल. ठीक आहे. आपल्या ब्राउझरवरती कुकीज इनेबल आहेत तर काय दाखवेल आपल्याला, ट्रू दाखवेल तो. आणि कुकी जर का इनेबल नसतील तर काय दाखवेल, फॉल्स दाखवेल. ठीक आहे. कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस. त्याच्यानंतर याचं युजर एजंट सुद्धा आपण चेक करू शकतो. सो नेव्हिगेटर डॉट युजर एजंट. आता युजर एजंट काय आहे, अनडिफाईन आहे. युजर एजंट यानं अनडिफाईन दिलेला आहे. ठीक आहे. सॉरी, रिफ्रेश नव्हतं झालं काय, तस तर म्हटलं अनडिफाईन कसं. मोझिला याचं युजर, या जे ब्राउझर आहे याचे युजर कोण कोण आहे, तर मोझिला आहे, तर ॲपल वेबकिट आहे, क्रोम आहे, मोबाईल सफारी आहे. ठीक आहे. याच्यानंतर जावा जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती जर का इनेबल आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याकडे मेथड आहे. सो कन्सोल डॉट लॉग नेव्हिगेटर डॉट जावा इनेबल. जावा जर का इनेबल असेल तर काय दाखवते, जावा इनेबल नेटिव्ह कोड, म्हणजे याच्यामध्ये जावा इनेबल आहे. ओके. ओके. सॉरी, पॅरेंथेसिस फॉल्स, मेथड आहे ना म्हणून फॉल्स झालं. जावा इनेबल आहे का, नाही, फॉल्स दाखवलं त्याने. कन्सोल डॉट लॉग प्लॅटफॉर्म चेक करू शकतो आपण याचा, नेव्हिगेटर डॉट प्लॅटफॉर्म. ओके. सो कोणत्या प्लॅटफॉर्मवरती रन होते हे ब्राउझर, Windows 32. ठीक आहे. हे झालं आपलं नेव्हिगेटरमध्ये. याच्यानंतर आपल्याकडे लोकेशन नावाचा एक ऑब्जेक्ट आहे ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये. ठीक आहे. त्यामध्ये आपण आपलं जी फाईल आहे त्या, सॉरी, आपली जी फाईलची जी URL असते, ठीक आहे, किंवा त्याचा पाथ नेम जो असतो तो चेक करायचा असेल आपल्याला. ठीक आहे. किंवा त्याचा प्रोटोकॉल कोणता आहे ते चेक करायचं असेल. प्रोटोकॉल म्हणजे काय, हॅलो, प्रोटोकॉलमध्ये एक असते HTTP आणि एक असतं HTTPS. ठीक आहे. HTTP जे असतं त्याला ते सेक्युअर्ड नसतं, आणि HTTPS जे असतं ना ते सेक्युअर्ड असतं. HTTP जे असतं ते सेक्युअर्ड नाही राहत. HTTPS जे असतं ते सेक्युअर्ड असतं. ठीक आहे. HTTPचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे. हे तुम्हाला रिॲक्टमध्ये किंवा अँग्युलरमध्ये चांगल्या प्रकारे समजेल HTTP. ठीक आहे. आता बघा, लोकेशननं काय करू शकतो आपण, करंट पेजच्या रिलेटेड आपण इन्फॉर्मेशन घेऊ शकतो, किंवा एखादं पेज जे आहे त्याला रिडायरेक्ट करू शकतो. म्हणजे एखाद्या बटनवरती क्लिक करून त्याला दुसऱ्या पेजवरती पाठवू शकतो. ठीक आहे. आणि करंट पेज जे आहे त्याची आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर त्यासाठी आपण लोकेशन नावाचा जो ऑब्जेक्ट आहे तो यूज करू शकतो. ठीक आहे. सिम्पली मी याला कमेंट आउट करतो, लोकेशन. ठीक आहे. कन्सोल डॉट लॉग काय लिहिते, लोकेशन, लोकल स्टोरेज नाही, लोकेशन डॉट href. ठीक आहे. आता लोकेशन डॉट href जेव्हा करीन मी
तेव्हा इथे बघा काय देतं. एच टी टी पी एस नाही तिथं. जेव्हा ती एपीआय सिक्युअर्ड असते ना, तेव्हा तिथे एच टी टी पी एस येतं. इथे ही एपीआय सिक्युअर्डच नाही, त्याच्यामुळे इथे एच टी टी पीच येईल फक्त. HTTP://127. आता इथे बघा काय दिले त्यानं, त्याची लिंक काय दिली त्यानं. एचरेप म्हणजे काय, हायपर रेफरन्स लिंक. ठीक आहे. /bomb/navigator.html. इथे बघा काय ते, बॉम्ब navigator.html आला. /bomb/navigator.html इकडे बघा लेफ्ट हँड साईडला /bomb/navigator.html म्हणून इथे आलंय. इकडे राईट हँड साईडला बघा आता इथे /bomb/navigator.html आणि navigator.js नावाची ही फाईल आहे. ठीक आहे. तिथे सांगतं सुद्धा लाईन नंबर 13ला इथे ही जी navigator.href आहे इथे सांगतं सुद्धा ते. इथे बघा navigator.js लाईन नंबर 13. ठीक आहे. आता इथे href ने काय लिंक सांगितली. त्याच्यानंतर आपण इथे पाथ नेम सुद्धा घेऊ शकतो, म्हणून console.log लोकेशन डॉट पाथ नेम. पाथ नेम बघा काय आला, /bomb/navigator.html. बघा इथे /bomb/navigator.html. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण लोकेशनमध्ये त्याचं प्रोटोकॉल सुद्धा चेक करू शकतो. लोकेशनमध्ये त्याचं प्रोटोकॉल चेक करायचं असलं, HTTP आहे की HTTPS आहे. console.log पॅरेंथेसिस लोकेशन डॉट प्रोटोकॉल काय आला, HTTP खोला. इथे HTTPS नाही ना. ठीक आहे. HTTP स्टँड्स फॉर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे. HTTPचं फुल फॉर्म काय आहे, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके. आता मी काय सांगितलं की आपण लोकेशनचा जो यूज आहे तो ब्राउझर आपल्या फाईलची करंट पेजची हिस्ट्री आपण बघण्यासाठी त्याचा यूज करू शकतो. त्याची लिंक काय आहे, त्याचं पाथ नेम काय आहे, त्याचं प्रोटोकॉल काय आहे. ओके. आणि अजून काय त्याच्यामध्ये मेथड आहे. ठीक आहे. आता आपण याचा उपयोग जो आहे तो पेज रिडायरेक्ट करण्यासाठी सुद्धा यूज करू शकतो लोकेशनचा. ठीक आहे. हे जे आता मी तुम्हाला सांगणार आहे याचा यूज तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा जेव्हा काम पडेल तेव्हा तुम्ही करू शकता. ठीक आहे. एखादा जो प्रोजेक्ट असतो ते एखाद्या फाईलला रिडायरेक्ट करायचं असेल आपल्याला एखाद्या दुसऱ्या पेजवरती, तर आपण या लोकेशन डॉट समथिंग फाईलचा त्याच्या पाथ नेमचा यूज करून ती फाईल रिडायरेक्ट करू शकतो. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर त्या navigator.html मध्ये एक बटन बनवावं लागेल. ठीक आहे. बटन HTML न बटन बनवायचं. आपण बनवूया कशावरती रिडायरेक्ट करायचं सांगा. आपण यूट्यूबवरती जाऊया इथे. ठीक आहे. यूट्यूबची लिंक घ्यावं लागेल आपल्याला फक्त यूट्यूब. ठीक आहे. आता मी सांगितलं आपल्याला जर काही इव्हेंट बाइंड करायचं असेल, बटन फंक्शन बाइंड करायचं असेल, कोणतं इव्हेंट घेणार आपण इथे, ऑन क्लिक. ठीक आहे. ऑन क्लिक फंक्शन बनवूया आपण. गो गो टू गो टू यूट्यूब. ठीक आहे. गो टू यूट्यूब नावाचं आपण फंक्शन बनवते आपण. आणि हे फंक्शन ॲज इट इज पाहिजे याचं स्पेलिंग म्हणून आपण इथून काय करूया, याला कॉपी करूया आणि या navigator.js मध्ये येऊ. इथं कमेंट आउट करतो मी या कोडला. ठीक आहे. गो टू यूट्यूब नावाचं आपल्याला फंक्शन बनवायचं आहे. सो फंक्शन
गो टू यूट्यूब. ठीक आहे, जे मी इथून या navigator.html मधून कॉपी केलं होतं. तुम्ही फंक्शन इथे बनवा, अगोदर नाव इथे घ्या, किंवा या जावास्क्रिप्टच्या फाईलमध्ये घ्या. ॲज इट इज, व्हॉट एव्हर, कुठेही बनवा ते. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. गो टू यूट्यूब, किंवा सिम्पल आपण गो टू गुगल करूया. गो टू गुगल. ओके, पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन करू. ओके, आता बघा. आता हे आपण मेथड कोणते शिकत आहे? विंडोच्या मेथड आहेत सगळ्या. ठीक आहे, म्हणून इथे विंडो डॉट लोकेशन, विंडो डॉट लोकेशन आणि इज इक्वल टू मध्ये या गुगलची आपल्याला लिंक घ्यावी लागेल. ठीक आहे, तर इथे google.com आणि ही लिंक आपल्याला इथून कॉपी करावी लागेल. कॉपी, आणि इथे येऊन आपल्याला ती डबल कोटमध्ये पेस्ट करावं लागेल. ठीक आहे, बनलं आपलं फंक्शन. फंक्शन बनल्यानंतर या navigator.html मध्ये यायचं आणि इथे त्याला बाइंड करायचं. काय फंक्शनचं नाव? आता हे फंक्शनचं नाव चेक करायचं. गो टू गुगल मी कॉपीज करतो इथून. ठीक आहे, कॉपी, गो टू गुगल, navigator.html मध्ये या आणि इथे ते लिंक करा. बाइंड केल्यानंतर ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करूया आपण. हे अगोदरचं google.html, हे सॉरी, मी इथे यूट्यूब घेतलंय का, तर आपण गुगल करूया. गो टू गुगल. ठीक आहे, क्लिक केलं बटनवरती, ॲटोमॅटिकली मला कुठे घेऊन गेलं? हे या गुगलच्या पेजवरती घेऊन गेलं. ठीक आहे, आता आपण सेम ॲज इट इज यूट्यूबचं करूया. ठीक आहे, इथे मी यूट्यूब करतो, youtube.com, ही URL कॉपी करतो इथनं. ठीक आहे, आणि या navigator.js मध्ये येतो. आता हे झालं विंडो डॉट लोकेशन. ठीक आहे, आता एक वेगळी मेथडने सुद्धा करू शकतो आपण. लोकेशन डॉट href इज इक्वल टू डबल कोटमध्ये ती फाईल, सॉरी, ती लिंकला पेस्ट केलं यूट्यूबच्या. आता इथं आता गो टू गुगल आहे, परंतु आपण जाणार कुठे आहे आता? यूट्यूबवरती. आता इथे यूट्यूबचं पेज ओपन आहे का? कुठं दिसतं का आपल्याला यूट्यूबचं पेज ओपन? इथे नाही. मी गो टू गुगलवरती क्लिक केलं, ते मला घेऊन कुठे गेलं? यूट्यूबवरती. आलो मी यूट्यूबवरती इथे. ठीक आहे, समजते? आता ह्या ज्या मेथड आहेत ना, ह्या मेथड विंडो डॉट लोकेशन, लोकेशन डॉट href, ह्या दोन्ही मेथड वर्क करतात असाइन मेथड सारखे. ठीक आहे, मेन मेथड आपण असाइन घेऊ शकतो. ठीक आहे, लोकेशन डॉट असाइन. ठीक आहे, आणि या असाइन मेथडमध्ये डबल कोटमध्ये मी डायरेक्टली यूट्यूबची लिंक पेस्ट केली इथे, आणि इथे आता यूट्यूबची लिंक नाही आहे. ठीक आहे, इथे यूट्यूबचं पेज ओपन दिसतं का? नाही. पहिले आपण यूट्यूब ओपन केलं होतं, आपण इथं दुसरं ओपन करूया. मी इथे SBI ओपन करतो आता. ठीक आहे, SBI. ठीक आहे, आणि ही SBIची, सॉरी, स्टेट बँक ऑफ इंडियाची ही वाली लिंक ओपन करतो आपण. ही वाली कॉपी केली मी. ओके, सॉरी, हे कॉपी करतो एकदा आणि याला कट करतो इथे. आता इथे जर का आलो आपण आणि इथे पेस्ट केली, बघा इथं मी सांगितलं होतं HTTPS. SBIच्या जी वेबसाईट आहे ती सेक्युअर्ड वेबसाईट आहे ती. ठीक आहे, त्याच्यावर कोणीही जाऊन काहीच चेंजेस करू शकत नाही. ठीक आहे, किंवा तिला फक्त ती वेबसाईटला व्हिजिट करून त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता, किंवा तुमच्या युजरनेम पासवर्डनं तुम्ही तिथे तुमचे काही जे करायचं असेल तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये जाऊन तुम्ही करू शकता ऑनलाईन बँकिंगमध्ये. परंतु तिथे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही स्वतः चेंजेस काहीच करू शकत नाही. ठीक आहे, आता इथे काय झालं? लोकेशन डॉट असाइन HTTPS कोलन घेतलं मी इथे. आता बघा इथे वेबसाईट ओपन आहे का? ती SBIची नाही.
मी ते गो टू गुगल केलं तर मला ते घेऊन कुठं गेलं, या online.sbi.sbi वरती. सेम URL आहे, online.sbi.sbi वरती. ठीक आहे. ही झाली आपली असाइन मेथड. ठीक आहे. असाइन मेथड जी आहे ती वर्क करेल विंडो डॉट लोकेशन आणि लोकेशन डॉट href मेथड सारखी. ठीक आहे. आपण ह्या दोन मेथड कोणत्याही मेथडने यूज करू शकता, परंतु मोस्ट ऑफ दी याच मेथडने यूज करायचं आपल्याला, लोकेशन डॉट असाइन नावाच्या मेथडने. ठीक आहे. सॉरी, मी SBI ला पेज ओपन ठेवलं. ओके, काय डाऊट आहे, काय विचारायचे?